तुम्ही अनुभव घेतला किंवा नाही घेतला तरी तुमचं जीवन चालू आहे. माणूस जेव्हा एखाद्या कृतीमध्ये, एखाद्या क्रियेमध्ये, घटनेमध्ये ज्यावेळेस तो जागरूकपणे उतरतो तेव्हा त्याला काहीतरी अनुभूती येते. जेव्हा तुमचं चित्त स्थिर होतं तेव्हा ती अनुभूती आपल्याला येते. जोपर्यंत तुमचं शरीर, विचार आणि चित्त म्हणजे अंतःकरण एका सरळ रेषेमध्ये येत नाही तोपर्यंत आतमध्ये असलेला चेतनेचा प्रकाश किंवा त्या चेतनेपर्यंत तुमचं प्रतिबिंब छापलं जातं. म्हणजे शरीर जे क्रिया करतं, डोक्यामध्ये विचारही तोच असायला हवा आणि भावनाही तशीच असायला हवी. सामान्य माणसाचं जीवन विस्कळीत का असतं ते त्यांनी स्वतः केलेलं असतं. कारण तो जे अनुभव घेतो त्या अनुभवांना उथळपणा असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा बोध प्राप्त होत नाही. म्हणजे सातत्य हा एक गुण असा आहे की तुमच्या अनुभवांना गहनता आणतो. म्हणून असं म्हटलेलं आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही ज्यावेळेस तुमचा अनुभव उथळ ठेवता तेव्हा तो शरीराच्या स्तरावर असतो आणि हा अनुभव तुम्हाला घ्यावाच लागतो. परंतु त्यातही तुम्ही जर जागृत असाल तर तुम्ही शरीराच्या पलीकडे जा. मग काही माणसांची वासना तृप्त का होत नाही? कारण त्यांचा अनुभव शरीराच्या स्तरावर सुद्धा स्थिर नसतो.